नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतला कांस्य पदक. 57 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये मारली बाजी. प्युर्टो रिको देशाच्या कुस्तीपटूचा 13-5 केला पराभव. पंतप्रधान मोदींकडून कुस्तीपटू अमन सेहरावतचं ट्विट करत अभिनंदन. आमच्या कुस्तीपटूंचा अभिमान, अशा शब्दात मोदींकडून शुभेच्छा. अमनने रात्रभरात 3.5 किलो वजन कमी केलं. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर अमन सेहरावतच्या प्रशिक्षकांनी सांगितली माहिती. पुण्याच्या सभेमध्ये मोदींनी शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती केली होती. मात्र त्या सभेमध्ये मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका बसला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. कांदा निर्यात बंदीचा झटका लोकसभेला लय जोरात लागलाय. कांदा निर्यात बंदी ही चूक होती, माफ करा, अजित पवारांचं वक्तव्य. राज ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. राज ठाकरे मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करणार. बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांचा राडा. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीनंतर मनसे कार्यकर्तेही भिडले. गोंधळ करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. ठाकरे गडाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या गाडीसमोर लाल सुपाऱ्या फेकल्या. सुपारीबाद चले जावच्या घोषणा, काही काळ तडाव. सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार. बीडमधल्या ठाकरे गडाच्या राड्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा. सुपारीचं पीक चांगलं आल्यानं फेकल्या असतील. राज ठाकरेंसमोर सुपारा फेकल्याच्या घटनेवर अंबादास दानवेंचा टोला. तर राज ठाकरेंचा दौरा भाजपा आणि गद्दारांना मदत करण्यासाठी, अंबादास दानवेंचा आरोप. मनसे काय करणार ते येणाऱ्या काळामध्ये कळेल. बीडमधील राज ठाकरेंसमोरील राड्यानंतर कर्णबाळा दुधबळींचा इशारा. राज ठाकरेंच्या ताफ्यावर ठाकरे गडाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. गुलाबी जॅकेट घालून वाल्मिकी होत नाही. अंजली दमानियांचा अजित पवारांवर निशाणा. तर तुम्ही इतकी माया कशी जमवली, मिटकरींचा दमानियांना सवाल. दमानिया कशा मॅनेज झाल्या याची सर्व कुंडली आमच्याकडे, कोणीतरी रिचार्ज केला म्हणून त्या बोलल्या. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाणांची अंजली दमानियांवर टीका. दोष तुमचा नाही, तुमच्या भ्रष्ट विचारसरणीचा आहे. सूरज चव्हाण यांच्या टीकेला अंजली दमानियांचं उत्तर. गुलाबी पुंगी वाजून जनतेला डोलवण्याचा प्रयत्न. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला. तर आता गुलाबीकरण करून फायदा नसल्याची थोरातांची टीका. महाराष्ट्राच्या तिजोरीला गुलाबी अळी लागली आहे, त्यामुळे राज्याचं नुकसान होतंय. नाना पटोलेंची जोरदार टीका. लोकसभेला असा जोरात झटका बसला की कंबरडच मुडलं. आरक्षण संविधान बदलाच्या मुद्द्याचा फटका बसला. चूक झाली, माफ करा, अजित पवारांची माफी. तर जो भूल से गई वो हौज से नहीं आती, जयंत पाटलांचा टोला. येत्या 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार. रक्षाबंधनापूर्वीच लाभार्थ्यांना मिळणार 2 महिन्यांचे 3,000 रुपये. लाडकी बहीण योजनेचा अभ्यास आम्ही केलाय. ही योजना सुरू ठेवायची असेल तर आमची बटणं दाबा, अजित पवारांचं वक्तव्य. आमच्या चिन्हासमोरच बटण दाबा असा दम दिला जातोय. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांची टीका. लोकसभा निकालामुळे कानशिलात बसली आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना काढली. गद्दारीसाठी 50 खोके आणि लाडक्या बहिणीसाठी फक्त 1,500 रुपये. लाडकी बहीण योजनेवरून अमोल कोल्हेंचा माहितीवर निशाणा. लोकसभेनंतर बहीण लाडकी झालीये, हे सगळं लाडक्या खुर्चीसाठी चाललंय. उद्या हे चंद्रही आणून द्यायला होकार देतील. जयंत पाटलांचा हल्लाबोल. तर लाडक्या खुर्चीसाठी माहितीची लोटांगणं, अमोल कोल्हेंची टीका. थोरातांच्या संगमनेर मतदारसंघामध्ये 80,000पेक्षा जास्त अर्ज. महिळींचा आमच्यावर विश्वास. तुमच्यावर लोकांचा विश्वास नसेल त्याला आम्ही काय करणार. राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांना टोला. अनेक नेते मला टार्गेट करतात, मात्र त्यांना उत्तर देत नाही. इतिहासामध्ये शिव्यांचा नव्हे तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. भाजपची अवकात काय, दिल्ली तुमच्या बापाची आहे का. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर. तर संजय राऊतांनी आपल्या अवकातीत बोलावं, त्यांचा हिशोब आम्ही लवकरच मांडू. प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल. बाळासाहेब असताना दिल्लीमधून लोक मातोश्रीवर भेटायला यायचे. आता उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये लोटांगण घालतात. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका. मवियाकडे महाराष्ट्राच्या विकासाचं कुठलंही विजन नाही. उद्धव ठाकरे 30 दिवस दिल्लीमध्ये थांबले तरी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होणार नाहीत. मुनगंटीवारांचा टोला. तर ठाकरेंनी सोनिया गांधींच्या चरणी लाचारी पत्करली. प्रवीण दरेकरांची टीका. बाळासाहेब होते तेव्हा भाजपचे नेते मातोश्रीवर येऊन चर्चा करायचे, मात्र उद्धव ठाकरे पदासाठी काँग्रेस नेत्यांच्या दारामध्ये जात आहेत. शंभूराज देसाईंचा ठाकरेंवर हल्लाबोल. विधानसभा लढाईची ठरवल्यास अपक्ष उमेदवार उभे करणार. जरांगेंचं महत्त्वाचं वक्तव्य. 29 ऑगस्टच्या अंतरवालीमधल्या बैठकीमध्ये निर्णय घेणार असल्याची माहिती. दाढी वाढून कोणी छत्रपती होत नाही, तसे गुण असायला लागतात. भाजप नेते नारायण राणेंची मनोज जरांगेंवर खोचक टीका.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. मवियामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून घमासान. सत्ताधारी असो की विरोधक, राज्याला एक चेहरा द्यावा लागतो. पृथ्वीराज चव्हाण यांचं याबाबत एक मत असू शकतं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपदासाठी आधी महायुतीनं चेहरा द्यावा, मग आम्हाला विचारा. जयंत पाटलांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर बोलणं टाळलं. मवियामध्ये जागा वाटपावरूनही विसंवादाची चर्चा सुरू. जिंकेल त्याची जागा हा फॉर्म्युला. राऊतांची माहिती. तर जागा वाटपावर अधिवेशनानंतर चर्चा होणार. जयंत पाटलांचं वक्तव्य. मवियाचा कोणताही निर्णय एक पक्ष जाहीर करणार नाही. संजय राऊतांचे सूर बदलले. ठाकरे मवियाचा चेहरा असल्याचे आधी दिले होते संकेत. मवियामध्ये टोकाचे मतभेद आहेत. तर ठाकरे दिल्लीला चेहरा बनवण्यासाठीच गेले. दरेकरांची प्रतिक्रिया. तर केवळ मुख्यमंत्रीपदच नाही तर मतदारसंघावरूनही मवियामध्ये वाद असल्याचा धनंजय मुंडेंचा दावा. राज्यामध्ये पुढचं सरकार महाविकास आघाडीचे येणार. विधानसभेला मवियामध्ये 170हून अधिक जागा जिंकणार. जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त. मवियामध्ये जागा वाटपामध्ये सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाच्या मतदारसंघावरही दावा करणार. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बच्चू कडूंचे बॅनर. कार्यकर्त्यांकडून बच्चू कडूंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. ज्यानं 20 वर्ष दूध पाजलं ते साप शरद पवारांना डसले. शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटावर घणाघात. दाखवतो बघून घेतो अशा भाषेचा लोकांना कंटाळा. तुम्ही दाखवणार म्हणता, आम्ही काय गोट्या खेळतो का? संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचं देशमुखांनी मला कबूल केलं. देशमुखांनी सांगितलं खडसे आणि पवारांचा माझ्यावर दबाव. गिरीश महाजन यांचा दावा. नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आरएसएसची समन्वय बैठक. बैठकीमध्ये विदर्भातील 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग. राज्यसभेच्या आमच्याकडे 2 जागा आहेत. 2 पैकी 1 जागा कबूल केल्याप्रकारे दादांना जाणार. देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये राजन विचारे संतापले. बोगस मतदानाबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा राजन विचारेंचा आरोप. मतदार यादीमध्ये अनेकांची नावं नसल्याचीही विचारेंकडून तक्रार. आजचा दिवस सरकारला दिला होता. सरकारनं निर्णय घेतला नाही. 22 सप्टेंबरला शिवाजी पार्कवर जाणार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा. ब्लॅकमेल करणाऱ्यांवर बोलणार नाही. नवनीत राणांचा अडसुळा नाटोला तर आपल्या मतदारसंघामध्ये दिवे लावा, मग दुसरीकडे फिरावं. बच्चू कडूंवर राणांचा निशाणा. बच्चू कडू यांच्याकडून नौटंकी सुरू. सरकारला ब्लॅकमेल करतायत. बच्चू कडूंवर रवी राणांची टीका. दिलीप वळसेंविरोधात मवियाकडून देवदत्त निकम उमेदवार असण्याची शक्यता. जयंत पाटलांकडून आंबेगावमधील कार्यक्रमात संकेत. मुंबईच्या अंधेरीमध्ये माजी नगरसेवक मुरजी पटेल यांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर. मुरजी पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी. माजी शिक्षक आमदार कपिल पाटलांकडून संदीप देशपांडेंची भेट. कपिल पाटील संदीप देशपांडेंच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण. मी निवडून आल्यानंतर कुणाला कटोरा घेऊन फिरावं लागणार नाही. महाराष्ट्रामध्ये काय करायचं मी ठरवतो, इथलं तुम्ही ठरवा. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं मतदारसंघातील ग्रामस्थांसमोर वक्तव्य. परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला. जरांगे मतदारसंघामध्ये असताना का भेटला नाहीत? मराठा आंदोलकांचा गुट्टेंना सवाल. तर मराठा आरक्षणासाठी अनेकदा पत्र लिहिल्याचं गुट्टेंचं स्पष्टीकरण. अमित शहा 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. 16, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी शहा महाराष्ट्र दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. राज्यसभेमध्ये जया बच्चन यांच्या नावावरून खडाजंगी. तुमचा टोन चुकीचा. जया बच्चन सभापतींवर संतापल्या. तर तुम्ही सेलिब्रिटी असाल पण संसदेचा डेकोरम ठेवावा लागेल. सभापतींनी सुनावलं. विरोधकांकडून सभापतींविरोधात महाभियोग. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून 10 कोटींची मदत जाहीर. आगीमुळे नाट्यगृहाचं मोठं नुकसान. पुनर्बांधणीसाठी मदतीची घोषणा. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी काँग्रेसच्या आमदार खासदारांकडून 5 कोटी रुपयांचा निधी. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची माहिती. खासदार शाहू महाराज आणि संभाजीराजेंकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. नाट्यगृहाला लागलेल्या भीषण आगीमध्ये मोठी वित्तहानी. गजापूर तोडफोड प्रकरणी अटक केलेल्या इचलकरंजीमधील 5 जणांची संभाजीराजेंकडून भेट. भेटीवेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पूजा खेडकर प्रकरणातील माझ्या याचिकेची राष्ट्रपती भवनाकडून दखल. कारवाई करण्याचे राष्ट्रपती भवनातून आदेश. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची माहिती. पुण्यातील आंबेगावमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान क्रेन अपघातामध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या हाताला दुखापत. डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर कोल्हे पुन्हा यात्रेमध्ये सहभागी. संभाजी ब्रिगेडच्या मनोज आखरेंचा हिंगोली विधानसभेवर दावा. महाराष्ट्रामध्ये 18 जागांची मागणी केली असल्याची आखरेंची माहिती.
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेची जमीन चौकशीच्या फेऱ्यात 14 हेक्टर जमीन नियमबाह्य पद्धतीनं सरकारकडून घेतल्याचा आरोप 4 महिन्यांमध्ये चौकशी करण्याचे हायकोर्टाचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकांची तारीख जाहीर. 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक होणार तर 25 सप्टेंबरला सिनेट निवडणुकीची मतमोजणी. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या सदस्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल. एकूण 10 जणांनी दाखल केले अर्ज. आपचे नेते आणि मंत्री मनीष सिसोदियांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. दिल्लीमध्ये घोटाळ्याप्रकरणी 17 महिने तुरुंगात. नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. शेवटच्या क्षणी असा आदेश देता येत नाही, कोर्टाचं विधान. जळगाव शहरामध्ये कृषी विभागाकडून आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचं आयोजन. 40 ते 50 प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध. जळगावच्या धरणगावमध्ये आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी न्याय मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटलांची उपस्थिती. श्रावण सुरू झाल्यानं नंदुरबार बाजारपेठेमध्ये कंदुर्ले विक्रीसाठी दाखल. कंदुर्लेंची नंदुरबार शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठी मागणी. कंदुर्लेला 200 ते 250 रुपयांचा दर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाण्यामधल्या येऊर आदिवासी पाड्याला भेट. आदिवासी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. चंद्रपूरमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन. विविध आदिवासी नृत्य प्रकारांचा रॅलीमध्ये समावेश. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून रॅलीला हिरवा झेंडा. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन. पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत आदिवासी समाजाकडून उत्सव साजरा. पालघरमध्ये आदिवासी बांधवांसोबत आमदार सुनील भुसारांचा ठेका. आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन. आमदार भुसारांचा रॅलीमध्ये सहभाग. आदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कार्यक्रमांचं आयोजन. मिरवणुकीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी डफडीच्या तालावर ठेका धरला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आरडीएक्स ठेवल्याच्या धमकीचा कॉल. जीआरपी पोलिसांकडून सीएसएमटी स्थानक परिसराची तपासणी. काही संशयास्पद आढळलं नसल्याची लोहमार्ग पोलिसांची माहिती. उंच गतिरोधकामुळे बेस्टच्या दुमजली बसचं प्रचंड नुकसान. बसेसचं नुकसान टाळण्यासाठी बेस्ट सर्वेक्षण करणार. नवी मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीचा निर्णय. आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री शिंदेंकडून मान्य. इगतपुरीहून ठाण्याकडे येणारा देशातील सर्वात रुंद बोगदा वाहतुकीसाठी सज्ज. बोगद्यामुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये इगतपुरी ते ठाणे पोहोचणं शक्य. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आणखी एक गिफ्ट. जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी. 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी 7,105 कोटी रुपये मंजूर. पनवेलमध्ये घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाचा जागर. पनवेल महापालिकेकडून तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा कॅनव्हास आणि तिरंगा ट्रिब्यून या विशेष कार्यक्रमांचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 3 तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना 2 महिने उलटूनही नवे गणवेश नाहीत. 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांना गणवेश मिळणार असल्याची शिक्षण विभागाची माहिती. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये 40% पाणीसाठा. धरण क्षेत्रामध्ये हलका पाऊस होत असल्यानं पाणीसाठ्यामध्ये वाढ. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. जळगावच्या ग्रेडा धरणाचा जलसाठा 41.45%. शहरामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. बीडच्या परळीमधील वाण धरण ओव्हरफ्लो. परळीसह 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला. नागरिकांना मोठा दिलासा. जळगावच्या मळनेरमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवरील बंधारा पूर्ण क्षमतेनं भरला. परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. वाशिम जिल्ह्यामधल्या 92 लघु प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प 100% भरले. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ. जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करत शासनाचा निषेध. लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं कृषी सहसंचालक कार्यालयावर धरणं आंदोलन. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या अनुदानासह पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी. नंदुरबार ते पुणे रेल्वे सुरू करण्याची शरद पवार गटाची मागणी. रेल्वे सेवा सुरू झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना होणार फायदा. अकोल्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस आउटरीच सेलकडून जलसमाधी आंदोलन. मोरणा नदीवरील पुलाला कठडा नसल्यानं वाहून गेलेल्या मुलाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांच्या मदतीची मागणी. गडचिरोलीमध्ये भर पावसात देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी. जळगावच्या अल्पबचत भवनामध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची सुनावणी. शिक्षण हक्क कायदा, बालमजुरी, बाल लैंगिक अत्याचार यासह 40 प्रकरणांची सुनावणी पार पडली. सुनावणीमधून 10 ते 15 प्रकरणांचा निपटारा. धुळ्यामध्ये चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आझादनगर पोलिसांकडून 5 जणांना अटक. मुद्देमालासह 5 दुचाकी जप्त.
नागपुरात 11 लाखांच्या एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक, 2 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल. कल्याण पश्चिमेतील साडीच्या दुकानाला भीषण आग, आगीमध्ये दुकानाचं मोठं नुकसान. पुण्यातील रामटेकडी परिसरामध्ये कुख्यात गुंड राजू शिवशरण याची हत्या, वानवडी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलं. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना लुटणारा चोरटा अटकेत, आरोपीवरील आणखी 4 गुन्हे उघडकीस, उल्हासनगर पोलिसांची कारवाई. पुण्याच्या हडपसरमध्ये खासगी बसला अचानक आग, अग्निशमन दलाकडून 20 मिनिटं पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही, बस जळून खाक. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणि कोब्रा समोरासमोर, वन्यजीवप्रेमी नितीन घाटेंनी हा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केला, व्हिडिओ व्हायरल. झोपून राहिला त्यासमोर.